अच्छा. Welcome students. In our next lecture, we are going to learn our unit number 2 and the fifth part of our second unit named The Man Who Thinks Young, written by Walter B. Wintle. Dear students, before learning the poem, we must discuss ourselves on a special event about how to get success in our life. Each students, each person wants to get success in his or her life. He or she has his or her own dream to accomplish our aim. But out of them, some accomplish their aim, accomplish their success, accomplish their ambitions, all that he or she must get. But sometimes some must or some will fail. We know each coins have its own two sides. First is positive and second is negative. But positive and negative both are important to get success. We shouldn't forget it. यश आणि अपयश ह्या गोष्टी आपल्या ह्याच्यात, कारण सगळ्यांनाच यश मिळावं असं आपण वाटतं, सगळ्याच गोष्टीत यश मिळावं असं वाटतं, पण ते शक्य नसतं. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी कविता पाहणार आहोत या कवितेचं टायटलच असं आहे की द मॅन हू थिंक्स ही कॅन. द मॅन, the adjective clause दिलाय, कारण the man who thinks he can असा एक माणूस की जो मनातून त्याला वाटतं हे मी करू शकतो, असं एक आपण सजीव. कोण काय करू शकतं? सगळे सजीव त्याच्या त्याच्या परीने खूप कार्य करतात, ते यशस्वी होतात, त्यांना यश मिळतं, साहसिक आहे. पण काही अपयशी होतात, काहींना यश मिळत नाही, म्हणून ते कुणावर तरी ब्लेम करतात, दोष देतात, आरोप करतात, तुझ्यामुळे मला अपयश. हा फक्त कशाचा भाग आहे? आपल्या मानसिकतेचा. म्हणून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी सारख्या मित्रांनो, एकमेकात सलग आहे. पॉझिटिव्ह सगळं असून चालत नाही, कुठंतरी निगेटिव्ह आहे पाहिजे, आणि कुठंतरी निगेटिव्ह असणं चालत नाही, कुठं पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण इफ युअर पॉइंट ऑफ व्ह्यू इज पॉझिटिव्ह, यू शुड डू आवर ड्युटी विथ अ प्रॉपर अँड हेल्दीएस्ट माइंड. मनातून करतो काम जी करायचे, म्हणून जे काय करतोय ते तुम्ही असं करा, डू युअर बेस्ट. आणि म्हणून the poet Walter D. Wintle want to suggest you from the poem The Man Who Thinks He Can. कारण काय म्हणतात ना, जसे आचार तसे विचार.
जसे संस्कार तशी वागणूक. पण who is I now and who will be then? Who will give your answer? Your questions and your answer तूच तुझेच उत्तर तू देणार आहेस. मी कोण आहे, मी कोण असावा हे कोण सांगणार? कोणी सांगणार नाही. तूच ठरव तुझं मी कोण आहे, मी काय असेल. का बरं? कारण हे सगळं आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूवर अवलंबून आहे, आपल्या ॲटिट्यूडवर अवलंबून आहे, आपल्या मनाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कवी वॉल्टर डिंटल या कवितेतून आपल्याला असं सांगतोय की द मॅन हू थिंक्स ही कॅन, त्याच्या पुढे इथं डॅश 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 यासाठी दिले, तो करू शकतो मनात असेल तर, आणि मनात नसेल तर करू शकत नाही. कारण का, जे मनात आहे ते मी करणारच, परंतु अपयश आलं म्हणजे पुन्हा मी त्याकडे जाणार नाही, ते साध्य होणार नाही. तुम्हाला त्याचा पाठपुरावाच करावा लागेल. So students, first of all I will read the poem and you will see your textbook page number 42 2.5. दुसऱ्या युनिट मधील पाचवी पार्ट्स आपण पाहतो. ही कविता आहे. वॉल्टर डी विंटल यांनी या 16 ओळीच्या कवितेमध्ये this poem has only 16 lines and 16th lines tell you more about how we should do our duties well and how should behave like our success or unsuccess too. यश आणि अपयश कसं जुळवावं आणि त्याच्याशी कंपेअर कसं करावं की यश आलं म्हणजे यश हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून नाराज होत बसायचं नाही. ह्या दोन्ही गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. म्हणून इफ यू थिंक यू आर बिटन यू आर, इफ यू थिंक you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. It is almost certain you won't. If you think you will be lost, you are lost. For out of the world you will find. Success begins with a Pharaoh's will. It is all in the state of mind. It is all in the states of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. You can ever win a prize. Life is a battle. Life is a battle. Don't always go to the stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can, who thinks he can, who thinks he can. Thus, the poet Walter Mindel has arranged this poem with a grateful and enthusiastic manner. His only purpose, only one purpose, you must succeed in each field, but your point of view must be positive there. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून खूप काही शिकता येईल. कारण मी कोण असावा, मी कोण नसावा, मी कोण असेल हे तुम्हीच सांगू शकता. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून वॉल्टर डिंटल एक सांगतोय या कवितेतून 16 ओळीच्या कवितेमध्ये, बाय द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम द पोएट एक्सप्रेस हिज आयडियाज अबाउट आवर थॉट्स. हियर इफ यू थिंक यू आर बिटन यू आर, इफ यू थिंक यू आर डेअर नॉट यू डोंट, इफ यू लाइक टू विन बट यू थिंक यू कांट, it is almost certain you. म्हणून मित्रांनो, by the first stanza of the poem, Walter de Wintel want to suggest think positively, not be negative. If you think you are better, if you think you are better, you are. कारण कोणतीही गोष्ट मनाची प्रवृत्ती सकारात्मक असते.
भूक लागली आहे, मला जेवण करायचं आहे, पण त्या तयार असणाऱ्या जेवणाबद्दल जर मी अपवाद व्यक्त केला, आक्षेप व्यक्त केला, तर मी तयार असणारं जेवण करणार नाही. का? याचं कारणच आहे माझे त्या जेवणाविषयीचे विचार नकारार्थी आहेत. म्हणून अगदी पॉझिटिव्ह. म्हणून लक्षात ठेवा, कधी सकारात्मक बघा. कारण जसं म्हणतात ना, कुणी वंदा कुणी निंदा, आमचा डांबराचा धंदा, हे की नाही, तशी अवस्था आहे. जे करतात तुम्ही मनातून करा, काही करा, यश मिळणारच. आणि म्हणून कवी यातून सांगतो की इफ यू थिंक यू आर बिटन गॉड, जर तुम्ही मनातून जर विचार केला मी पराभूत होणार आहे, यातून मला यश मिळणार नाही, लक्षात ठेवा तुम्हाला यश मिळणारच नाही. का? कारण तुम्ही मनाचा विचार नकारार्थी केलाय. मनात तशी एक भावनिकता केली, तुमची मनाची मानसिकता झाली. कारण ऑल इज डिपेंड ऑन युअर ओन स्टेट्स ऑफ माइंड. जे काय करणार आहोत ते तुमच्या मनाच्या प्रवृत्तीवर आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे दुसरं कोणीही ठरवत नाही, आपणच ठरवतो. जसं अंधश्रद्धेच्या बाबतीत आपण बोलतोय ना, की घुबडाचं तोंड आपलीकडे सकाळी पाहू नये, पण इंग्लंडमध्ये मुद्दा म्हणून पाहतात. बरोबर की नाही? म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ते सकारात्मक आहे, आपल्या दृष्टिकोनातून ते नकारात्मक आहे. पण कोणती गोष्ट ही जीवनामध्ये अशीच आहे की जर समजा तुम्ही मनात खचील झालात, बेटाळील झालात, पराभूत झालात, हे साध्य होणार नाही असं म्हणलात तर नक्कीच ते साध्य होणार नाही. इफ यू थिंक यू डिअर नॉट, यू डोंट. आणि जर समजा ते साध्य करण्यासाठी तुम्हाला असं वाटलं की आपलं धाडस नाही, तर तुम्ही ते धाडस दाखवू शकणार नाहीत. बरोबर की नाही? ते करू शकणार नाही. एवढंच नाही तर इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. कोणती गोष्ट मला सहजतेने मिळेल असं आपल्याला वाटतं आणि आपण सहजपणे त्यात जिंकू असं वाटतं, किंवा ती गोष्ट जिंकण्यासारखी आहे असं वाटतं. परंतु जर समजा तुमचा मनात विचार निगेटिव्ह असेल, बट यू थिंक यू कांट, तुम्ही जर म्हणालात नाही आपण यशस्वी होणार, यात जिंकणार नाही, तर खरंच सांगतो तुम्ही जिंकणार नाही. आणि म्हणून इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. आणि नक्की जर तुम्ही मनात विचार केला की इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. नक्कीच, जवळपास, ऑलमोस्ट मीन्स नियर बाय, जवळपास, आणि सर्टन मीन्स युअर, नक्कीच असं सांगता येईल तुम्ही त्यात यश मिळवू शकणार नाही. Hence the poet Walter de Winter has explained the first stanza, or explained by the first stanza, you must win, you must succeed, but your point of view, your attitude must be positive here. तिथं तुमची मनाची प्रवृत्ती चांगली पाहिजे. In another stanza I want to suggest you, if you think you will lose, if you think you will lose, winning and losing is not so simple and not so hard. मित्रांनो, हारणं जिंकणं सोपं नाही, अवघड नाही, हे आपल्या मानसिकतेवर आहे. आणि शेवटी मानसिकता कशी आहे याच्यावर आहे डिपेंड आहे. आणि शेवटी विश्वासावर आहे, श्रद्धेवर आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणून कवी म्हणतो की इफ यू थिंक यू विल लॉस, यू आर लॉस्ट. की मनात जर तुम्ही जर आणलं की आम्ही आता हरणार आहे, तर नक्कीच हराल. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. कारण का? फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. या जगामध्ये जे काही जगात तुम्ही शोधता, ते शोधत असताना जर तुम्ही मनात विचार केला आपण यात हरणार आहेत, तर नक्कीच हराल. कारण सक्सेस बिगिन्स विथ द फिलॉसॉफी. हे मात्र लक्षात ठेवा, अंडरलाईन दिस लाईन. Is success begins with the fellow's will. It is all in the state of mind. Fellow's will means our friends will, our neighbors will. कारण कोणत्याही यशाची तुलना आपण शेजाऱ्याशी करतो, आपल्या मित्राशी करतो. आणि म्हणून
इफ यू लाईक डुईंग बट यू थिंक, म्हणजे असं म्हणता येईल की सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल, इट इज ऑल इन द स्टेट्स ऑफ माइंड. कोणतंही यश हे सहजासहजी नाही मिळत, परंतु आपण कम्पेअर करतो. माझा मित्र इंजिनियर झाला, माझा मित्र डॉक्टर झाला, मी डॉक्टरच होणार, मी इंजिनियरच होणार. ही झाली तुमच्या मनाची मानसिकता, परंतु त्या दिशेने तुम्ही जाता. बरोबर आहे, मित्र आपला इंजिनिअरिंग करतोय, आपण तसंच करावं. बरोबर. म्हणून सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल, म्हणजे यश कुणाच्या ह्याच्यावर असतं. यश आपण स्वतःचा विचार आपण करत नाही. इट इज मस्ट बी डिपेंड ऑन आवर फेलोज. म्हणजे आपल्या मित्राच्या इच्छाशक्तीनुसार आपण यशाची तुलना करतो आणि आपल्या यशाची सुरुवात त्याच्या इच्छाशक्तीनुसार करतो. तोही आपल्या इच्छाशक्तीनुसार करतो म्हणा, परंतु सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल, इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. आणि म्हणून कवी म्हणतो, वॉल्टर डे विंटर एकच सांगतो की यश हे कधीही आपल्या मित्राच्या सवंगड्याच्या इच्छाशक्तीवर त्याच्या ह्याच्यानुसार अवलंबून असतं. परंतु सर्वात महत्त्वाचं, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. असं नसून हे आपल्या मनाच्या कशावर आहे, मनस्थितीनुसार आपण पाहतो. आपल्या मनाच्या मानसिक परिस्थितीवर आहे सगळं. कारण मी आत्ताच म्हटलंय की पॉइंट ऑफ व्ह्यू, आपल्या मनाचा जो दृष्टिकोन आहे, इफ आवर ॲटिट्यूड इज पॉझिटिव्ह, यू मस्ट बी डू आवर ड्युटीज वेल, अँड फॉर इट युअर ॲटिट्यूड मस्ट बी पॉझिटिव्ह. You have to get knowledge with the enthusiastic manner and you also have a skill to develop it. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे कोणतंही यश साध्य करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा बेस परफेक्ट केला पाहिजे. आणि बेस परफेक्ट करायचं म्हणलं तर तुमची ॲटिट्यूड पॉझिटिव्ह पाहिजे, मनाची मानसिकता चांगली पाहिजे. ही मानसिकता चांगली जरी असेल आणि त्यासाठी तुम्हाला मिळणारे ज्ञान जे आहे, नॉलेज जे आहे, हे नॉलेज सकारात्मक पाहिजे. आणि ते नॉलेज, ते ज्ञान साठवून ठेवण्याचं स्किल तुमच्या मनामध्ये चांगलं पाहिजे, तरच आपण यशस्वी होतो. ही यशाचा सक्सेस ट्रायंगल आहे, यशाचा त्रिकोण आहे. आणि म्हणून सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल, इट्स ऑल इन द स्टेट्स ऑफ माइंड. म्हणून दुसऱ्या कडव्यातील शेवटच्या 2 ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात मित्रांनो, की तुम्ही ज्यावेळेस मित्राच्या मागे लागता आणि मित्राच्या मागे लागून त्याच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही फॉलोअप करता, हे तुमच्या मनाची मानसिकता बनलेली असते. आणि म्हणून हे जे काय आहे की सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल, इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड, हे सगळ्या मनाच्या मनस्थितीनुसार होतं. मित्राच्या, मैत्रिणीच्या किंवा इतराच्या सांगण्यावरून तुम्ही त्यांच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही करत असता, तुमच्या मनात नाही. आणि म्हणून इफ यू वॉन्ट टू गेट सक्सेस इन युअर लाईफ, यू मस्ट टेक युअर डिसिजन बाय युअर ओन. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतः घ्या. इन द थर्ड स्टॅन्झा ऑफ द पोएम, Walter de Winter want to suggest you, or he want to explain you, if you think you are outclassed, you have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. बऱ्याच वेळेस जीवनामध्ये आपण खूप प्रयत्न करतो यश मिळवण्यासाठी, अगदी त्या यशाच्या जवळ जातो, परंतु काही क्वचित कारणामुळे ते मिळत नाही. क्वचित कारणाने मिळत नाही, मग हताश होऊन जातो आणि आपण मनाशी विचार करतो, नाही मिळणार ते मला. का बरं? म्हणजे जे मिळवण्यासाठी, जे साध्य करण्यासाठी, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू अकॉम्प्लिश, you have tried again and again. But if it didn't get you, why you stopped? कशासाठी थांबताय? So try again. पुन्हा प्रयत्न करा. म्हणून if you think you are outclassed means निष्प्रभ ठरणे. एखादं यश मिळवण्यासाठी, एखादं काम करण्यासाठी तुम्ही निष्प्रभ ठरला, अगोदर मनात विचार केला, नाही आपल्याला ते साध्य होत, we are unable to accomplish it. You are, नक्कीच लक्षात घ्या, तुम्ही जर म्हणलात हे साध्य होणार नाही तर नक्कीच होणार नाही. You have got to think high to rise. You have got to think high to rise. तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे उच्च त्याच्या श्रेणीमध्ये विचार करावा लागेल. मनात शांत चित्ताने विचार करावा लागेल.
तर नक्कीच तुम्ही निष्प्रभ ठरणार नाहीत. पण यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर. परंतु त्याच्या अगोदर तुम्ही चांगला जर विचार केला तर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. तुम्ही अगोदर जर विचार केला असता तर तुम्ही सहजपणे त्याचं पारितोषिक सुद्धा मिळवू शकला असता. पण एक नकारार्थी विचार जीवनामध्ये आला तर तो आपलं यश हिरावून घेतो मित्रांनो. आणि म्हणून लक्षात ठेवा, युअर पॉइंट ऑफ व्ह्यू ऑलमोस्ट ऑर मस्ट बी पॉझिटिव्ह. कधी तो सकारात्मक असावा. म्हणून यू हॅव गॉट टू बी शुअर युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. की सहजपणे तुम्ही आजपर्यंत यश मिळवून त्याचं पारितोषिकही प्राप्त केलं असतं. परंतु कधी यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही नक्कीच मनाची खात्री केलेली असावी की हे मला साध्य होतंय त्या अगोदरच. In the last stanza of the poem, poet Sextus explains us, life is a battle, don't always go. Life's battles don't always go to the stronger or faster man. But soon or late, the man who wins is the man who thinks he can. शेवटी कवीने आपल्याला एकच सांगितले, कारण कोणतीही मानसिकता, कोणत्याही मनाची, आपल्या मनाची जी मानसिकता असते त्या मानसिकतेने असते. मानवाची शरीर रचना ही या पद्धतीने तयार केलेली असते. काय असावं काय नसावं, कसं जगावं कसं नाही जगावं हे माणसाला उपजत माहिती असतं. आणि म्हणून कवी शेवटच्या कडव्यामध्ये तुम्हाला एकच सांगू इच्छितो, ही वॉन्ट टू एक्सप्लेन यू लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो. Life's battle don't always go to the stronger or faster man. But soon or late, the man who wins is the man who thinks he can. आपण म्हणतो तो श्रीमंत आहे, बाबा श्रीमंताचे लवकर काम होतात, गरीबाचे होत नाही. तो हुशार विद्यार्थी, तो काय लवकर नोकरीला लागेल, आपल्याला कशी लागेल. हे सगळं मानसिकतेवर आहे, काही नाही. म्हणून लाईफ बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. हे जे जीवनाचा जो संघर्ष आहे ना, तो कधीही मजबूत दणकट बांध्याच्या किंवा वेगवान माणसाच्याच पाठीमागे जातो असं नाही. तो सगळ्यांच्याच पाठीमागे असतो. यश हे सगळ्यांनाच मिळवायचं असतं. त्याला गरीब श्रीमंत, छोटा मोठा, मजबूत लुळा पांगळा असं काही नाही. हे मानसिकतेवर आहे. म्हणून लाईफ बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन, बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स. परंतु लवकर का होईना किंवा उशिरा का होईना, जो प्रयत्न करतो, द मॅन हू विन्स, जो यशस्वी होतो, तो कसा होतो? इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. तो ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने तो यशस्वी होतो. ज्याने जर निगेटिव्ह विचार केला, नकारात्मक विचार केला, तर तो जीवनात यशस्वी होत नसतो. कारण जीवनामध्ये खाचखळगे असतातच. म्हणून तो पाणी विचार करतो का कधी? पाणी कधीच विचार करत नाही की मी त्यामध्ये पडेल आणि मी पूर्णपणे विरून जाईल, असं कधीच पाणी विचार करत नसतं. त्याला खड्डा दिसला की ते खड्ड्यात जातं, परंतु अगोदर तो खड्डा भरून काढतं आणि नंतर ते आपल्या सोबत येतं. हा पाण्याचा नियम, यशस्वीतेचा नियम विद्यार्थी जीवनामध्ये आपण फॉलोअप केला पाहिजे तरच यश मिळेल. म्हणून वॉल्टर डी विंटर या कवीने शेवटच्या 2 ओळींमध्ये सांगितले की बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. की जेव्हा केव्हा जो माणूस उशिरा होईल, लवकर होईल, जो जिंकतो तो कसा जिंकतो? तो नक्कीच तो असाच असतो. त्याला ती पात्रता वाटते, ती ॲबिलिटी वाटते, ती लायबिलिटी वाटते, तो करू शकतो असं मराठी म्हणतो. मनाशी एक प्रकारची खुणगाट बांधतो आणि ती खुणगाट बांधून यशस्वी होतो मित्रांनो. म्हणूनच हेन्स द पोएट वॉल्टर डी विंटल ऑलवेज सजेस्ट यू, ऑलवेज ॲडवाइस यू, यू मस्ट थिंक पॉझिटिव्हली, नॉट बी निगेटिव्हली. कधीही विचार सकारात्मक करा मित्रांनो. यश आपल्या उशाशी नव्हे आपल्या हाताशी असतं आणि त्यातून आपण ते साध्य करत असतो.
म्हणून जो व्यक्ती जसा विचार करतो, म्हणतात ना, काय म्हणतात, काय, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, बरोबर की नाही? द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू कावं झाला. कशामुळे? संगतीमुळे तो तसा झाला. म्हणून निगेटिव्ह विचारसरणीच्या माणसामध्ये जर आपण सहवासात आलो तर नक्कीच आपले निगेटिव्ह विचार राहतील. आणि म्हणून जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग असणाऱ्या विचाराच्या मतप्रवाहाशी सहमत व्हा, तरच विचार यशस्वी होतील आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल. असं या कवितेमध्ये वॉल्टर डिविंटर या कवीने आपल्यासमोर एक सूचना केली, एक मोलाचा सल्ला दिलाय की जीवनामध्ये कोणतीही गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल तर होकारार्थी विचार करा. तर मित्रांनो, इथे जे काही महत्त्वाचे शब्द आहेत त्यामध्ये पहिलं विल, WILL. हा विल या शब्दाचा अर्थ काय दिला? हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ अ पर्सन्स माइंड. म्हणजे आपल्या व्यक्तीची जी शक्ती आहे विचार करण्याची, याचा अर्थ विल म्हणजे इच्छाशक्ती दिलाय असा इथं दिलाय. स्टेट ऑफ माइंड दुसरी शब्द दिलाय, याचा अर्थ द वे समवन थिंक्स, फील्स, इटीसी ॲट दॅट टाइम. म्हणजे मनाची मानसिकता म्हणजे काय की द वे समवन थिंक, जो कोणी विचार करतो त्याला भासतं, त्या क्षणाला जो जसा विचार करतो त्याला मनाची मनस्थिती असे म्हणतात. Outclassed means a person who is outclassed when others are better than him or do better than him. Outclassed म्हणजे बहिष्कृत ठरणे, निष्प्रभ ठरणे. म्हणजे दुसरे जे साध्य करतात त्यामुळे आपल्याला साध्य होत नाही, म्हणून आपण मनाशी आउटक्लास असं समजतो. त्यानंतर थिंक हाय. थिंक काय म्हणजे काय? थिंक ऑफ गोइंग अप, डुईंग बेटर. म्हणजे थिंक हाय म्हणजे आपला विचार, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप चांगले विचार करा असा त्याने इथे केलाय. आणि शेवटी या दोन मुलांनी ते काय म्हणतात? मॅन थॉट ही कुड फ्लाय. काय म्हणतात बघा, हे फार महत्वाचे. मॅन थॉट ही कुड फ्लाय. माणूस काय विचार करतो? ही कुड फ्लाय, आपण उडू शकलो असतो. पण दॅट इज व्हाय ही इन्व्हेंटेड एरोप्लेन. आणि त्यानं विचार केला माणसाने की मी उडू शकतो, आणि उडू शकतो म्हणूनच मानवानेच विमानाचा शोध लावला. कारण जर मानवाने उडण्याची इच्छाच मनात व्यक्त केली नसती तर विमानाचा शोध लावला असता का? नाही ना. आणि म्हणून हे प्रोव्हर्ब जे आहे, हे गुड थॉट जे आहे, हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून एक मोलाचा सल्ला, बाय द पोयम वी हॅड लर्न्ड द मोस्ट इम्पॉर्टंट ह्युमन व्हॅल्यू, वी मस्ट डू पॉझिटिव्हली, वी ऑलवेज बी पॉझिटिव्हली, असा इथं सल्ला वॉल्टर डिविंटरने दिलेला आहे. डू यू लाईक इट? डू यू अंडरस्टँड इट? समजले ना? ओके, बाय.